ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही. नीती तत्वे फसवी गणिते दूर बरी, रक्तातील आदिम जिन्याची ओढ खरी. मंडळी, आपण एका वेगळ्या आणि कदाचित न पटणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. पण त्यापूर्वी एक विनंती: अॅनालायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जमलं तर शेअर करा, कारण तेच आमचं बळ असणार आहे. मंडळी, संदीप खरेच्या कवितेपासून आत्ता आपण सुरुवात केली. मी बबनराव लोणीकरांच्या विषयी बोलणार आहे. खरं तर हा विषय आता मागं पडलेला असताना सुद्धा पुन्हा एकदा त्याच विषयावर चर्चेला येणं म्हणजे उगीच शिळ्याकडीला ऊत आणल्यासारखं होईल. पण तरीही याबाबत सविस्तर बोलावं असं वाटलं, म्हणून आपल्या समोर आलोय. गंमत अशी आहे की बबनराव लोणीकरांना लक्ष करण्यामागची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधीही बऱ्याच वेळेला बबनराव लोणीकरांना लक्ष केलं गेलं आहे. कोणकोणत्या प्रकरणात हे जरा तपासलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे जेव्हा 2014 साली परतूर विधानसभा मतदारसंघातून बबनराव पुन्हा निवडून आले, कारण 9ला ते पराभूत झाले होते, 14ला ते परत विजयी झाले. तेव्हा मंत्रिमंडळातला समावेश झाल्यानंतर बबनरावांच्या वर काही आरोप झाले. विभागाचा विषय निघाला, शिक्षणाचा विषय निघाला आणि बबनरावांना खाली खेचण्याचा प्रयत्न झाला. तरीही पाणी पुरवठ्यासारखा विभाग सक्षमपणे बबनरावांनी सांभाळला. त्या क्षणाला असं वाटलं होतं की बबनराव मंत्रिमंडळाच्या बाहेर जातील. 2014ला आरोप झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बाहेर पडण्याची जी चर्चा सुरू झाली ती हे मंत्रिमंडळच पायउतार होईपर्यंत कायम राहिली. अनेक आरोप बबनरावांच्या वरती झाले आणि त्यापेक्षाही बबनरावांच्या चर्चा मात्र खूप रंगल्या. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी किंवा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याच्या वेळी बबनरावांचा मंत्रिपदावरचा पत्ता कटणार अशाच बातम्या माध्यमातून आल्या. आता त्या आल्या की पेरल्या की मुद्दाम दिल्या गेल्या हे सगळ्याला सगळं चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. बबनराव लोणीकर मंत्रिमंडळातून बाहेर पडावेत यासाठी कोणती दानवी शक्ती काम करत होती हेही सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. 5 वर्षात अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल झाला, अनेक मंत्र्यांची खाती काढून घेतल्या गेली, तर काही जणांना मंत्रिमंडळाच्या बाहेर जावं लागलं. अगदी मेहतांसारख्या मंत्र्यांना बाहेर जावं लागलं. असं असतानाही आपल्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्यासह सलग 5 वर्ष बबनराव लोणीकर मंत्रिमंडळात कायम राहिले, सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत, ब्रेक लावत. पण तरीही जेव्हा जेव्हा विषय येईल तेव्हा पहिलं नाव लोणीकरांचं असायचं, ही चर्चा देखील प्रायोजितच होती. निवडणुकांचा हंगाम आला. त्याच्या आधी निवडणुकांच्या आधी बबनरावांचं जे सगळ्यात मोठी योजना होती मराठवाडा वॉटर ग्रीड महत्वाकांक्षी योजना, त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह लावले गेले. या योजनेला स्थगिती पुढे मिळाली आणि ते प्रश्नचिन्ह लावणं देखील प्रायोजितच होतं. जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा निवडणुकांमध्ये बबनरावांनी काही वस्ती तांड्यांवरती भाषण करताना अमुक तांड्यावर पैसे दिले, अमुक वस्तीवर पैसे दिले अशी भाषणं केली आणि पैसे दिल्याचे हे विधान मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करत त्याला जाणीवपूर्वक पसरवल्या गेलं आणि बबनराव लोणीकरांनी पैसे देऊन मतदान विकत घेतले अशी चर्चा वाढवली गेली. वास्तविक निधीचा वाटप करण्याला आपल्याकडं पैसे देणे म्हणतात. मराठवाड्यातली बोलीभाषेतली हीच पद्धत आहे. पैसे दिले असं सांगून विकत मतं घेतली असा प्रचार केला गेला आणि बबनरावांना खच्ची करण्याचा प्रयत्न झाला. पण तसं काहीही घडलं नाही. 14च्या निवडणुकीत परतूर विधानसभा मतदारसंघातून लोणीकर बिनबोभाटपणे निवडून आले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं असं नाही आहे. आता तहसीलदारांना ते हिरोईन म्हटले म्हणून वाद निर्माण झाला. खरं तर नायिका किंवा हिरोईन हा शब्द शिवी नाही आहे. तो घाण शब्द नाही आहे, तो खूप छान शब्द आहे. नायिका म्हणणं एखाद्या नाट्याची, चित्रपटाची हिरोईन म्हणणं हे अपमानजनक कसं असू शकेल?
एखाद्या स्त्रीनं केलेलं उत्तम कृत्य हे नायिकेचं कृत्य असतं आणि नायिकेला आपल्याकडं इंग्रजीत हिरोईन म्हणायची सवय आहे. बबनराव ज्या ग्रामीण भागातून आलेले आहेत त्या ग्रामीण भागात हिरोईनला हिरोनी असं उच्चारायची सवय आहे. माझ्या आजवरच्या तरी बघण्यात हिरोईन हा शब्द कधीच अपमानास्पद नव्हता. स्त्रीला अपमानास्पद बोलण्यासाठीचे अनेक शब्द आहेत, त्याचा उहापोह इथं करायची गरज नाही आहे. पण हिरोईन हा शब्द नक्कीच अपमानास्पद नाही आहे. आणि जे कोणी बबनरावांच्या वरती आरोप करून त्याला अपमानास्पद म्हणण्याचा प्रयत्न करतायत ते नायिकांचा अपमान का करतायत, हिरोईनचा अपमान का करतायत? माधुरी दीक्षित हिरोईन होती, श्रीदेवी हिरोईन होती, हेमा मालिनी हिरोईन होती. आजही अनेक हिरोईन आहेत की ज्या उत्तम पद्धतीने काम करतायत. त्यांच्या त्या अभिनेत्रींच्या कर्तृत्वाचा अवमान याला शिवी समजून आपण का करतोय? मुळात तो अपमान करायचा आहे, तहसीलदारांचा सन्मान राखायचा आहे की बबनरावांना खच्ची करायचं आहे, हे कुठतरी स्पष्ट झालं पाहिजे. ज्यांना त्याने हिरोईन म्हटलंय त्यांनी काही आक्षेप व्यक्त केलेत का तेही बघितलं पाहिजे. असं काहीही घडलेलं नाही आहे. तरी देखील बबनरावांच्या वरती आरोप करत बबनरावांचं चरित्र हनन करणे, त्यांचं राजकीय चरित्र संपवणे हे सगळे विषय आपल्याकडे सुरू आहेत. याच विषयांचा विचार सामान्य लोकांनी करावा, मतदारांनी करावा आणि अशा स्वरूपांच्या चर्चांमधून खरंच तो पुढारी किंवा तो राजकीय नेता इतका घृणास्पद आहे का याचा देखील साकल्यानं विचार करण्याची गरज आहे. मंडळी, आपणही तो नक्की कराल. मी यासाठी सुरुवातीला म्हटलं होतं की न आवडणारा विषय, कारण जेव्हा लोक ज्याविषयी बोलतात, म्हणजे एक संस्कृत म्हण आहे, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. ते चांगलं असलं तरी लोकांच्या विरुद्ध असेल तरी करू नये. कदाचित काही लोकांनी निर्माण केलेल्या या भावनांच्या विरुद्ध मी बोलतोय म्हणून आवडणारही नसेल, पण जे सांगतोय ते माझ्या मनातलं आहे हे नक्की. या क्षणाला तरी अजूनपर्यंत तरी माझ्या मनात तीच भावना आहे की बबनराव फारसं चुकीचं बोललेले नाही, किंबहुना त्यांच्या राजकीय चरित्र हननाचा हा सुनियोजित प्रयत्न आहे. जाता जाता पुन्हा एकदा विनंती, अॅनालायझरच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तेच टीम अॅनालायझरचं बळ ठरणार आहे.